आज आपण सागर दुधाणे यांच्या नेतृत्वात सावता सभागृह नरखेड येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला विदर्भ शेतकरी संघटना, क्रांतिकारी संघटना तसेच इतर सर्व सहयोगी संघटना या सभागृहामध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित झालेली आहे। आज आपण भारतीय किसान संघ तसेच कर्नागड प्रोड्यूसर कंपनी यासोबतच इतर सर्व शेतकरी या सभागृहामध्ये पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले आहेत। आपण आज या ठिकाणी शेतकरी नेते सागरजी दुधाणे यांच्याशी आपण होणाऱ्या या आंदोलनाबाबत चर्चा करूया। सागर भाऊ, हे जे आंदोलन होणार आहे हे आंदोलन कशा स्वरूपाचं आहे व या आंदोलनामध्ये कोणकोणत्या संघटना सहभागी होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती द्यावी। दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारला माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरावर आपण नरखेड तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांसह मार्च करणार आहे आणि या आंदोलनाचे विषय कर्जमाफी, पीक विमा, संत्रा मोसंबी फळगळती संबंधीचे आणि जंगली जनावरांचा जो त्रास आहे हे सर्व विषय घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाच्या आयोजनामध्ये भारतीय किसान संघ, ग्रीन व्हॅली, कर्नागड फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारो शेतकऱ्यासह तिथे 11 वाजता महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर व्हेरायटी चौकात उपस्थित होणार आहे। तिथून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे रवाना होणार आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणकोणत्या मागण्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहेत? आमच्या या आंदोलनाची सर्वात प्रथम मागणी आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती। दरवेळेस ज्या पद्धतीनं सरकारनं चुकीच्या पद्धतीनं थकीत लोकांना माफी देते आणि रेग्युलरवाल्यांना वगळते, तर यावेळेस सरसकट एक तर कर्जमुक्ती व्हावी किंवा रेग्युलर लोकांना तात्काळ अनुदान देण्यात यावं यासंबंधीची आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं पीक विमा मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं पीक विमा मिळत नाही, बऱ्याचशा लोकांना चुकीचे कारण देऊन रद्द करण्यात आलेले आहे, त्या चुकीच्या पद्धतीनं रद्द केलेल्या सर्व लोकांना पीक विमा मिळवून द्यावं यासाठी हे आंदोलन आहे। तसाच जंगली जनावरांचा नरखेड तालुक्यातील, काटोल तालुक्यातील दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांना खूपच त्रास आहे। या जंगली जनावरांमुळे हजारो एकर शेती पडीत आहे, परंतु सरकार आतापर्यंत याच्यावर काहीच निकाल लावू शकलेला नाही। म्हणून एकतर सरकारनं आपल्या जंगलाला कुंपण घालावं किंवा शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची योग्य पद्धतीनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, हा सुद्धा एक विषय आम्ही या निमित्तानं घेतलेला आहे। आणि संत्रा मोसंबी जे फळगळती मागच्या वर्षी झाली त्यापैकी बऱ्याचशे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले, त्यांना सुद्धा अनुदान दिलं गेलं पाहिजे। आणि मागच्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली होती की संत्रा मोसंबीची फळगळती हे पीक विम्यात येत नाही, परंतु जर आपण संत्रा मोसंबी पीक विमा फळगळती जर समजा पीक विम्यात टाकली तर शेतकऱ्यांना दरवेळेस नुकसान भरपाई अनुदानाची वाट पाहावं लागणार नाही, पीक विम्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मिळत राहील। कारण शेतकरी ह्या पदरचे पैसे काढून 5-5, 10-10 हजार रुपये भरून प्रीमियम भरून तो संत्रा मोसंबीचा पीक विमा काढतो, तर त्या लाभास तो पात्र आहे। तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सकारात्मक त्याबद्दल भावना दर्शवली, परंतु त्याच्यावर पुढे काहीच झालं नाही। तोही एक विषय आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आहे। पुन्हा पीक विमाची योजना सुरू होती, 1 रुपयात पीक विमा, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हा घोषित केलं होतं की खत आणि औषधावर जे जीएसटी आम्ही मिळवतो त्यातून आम्ही तुमचं प्रीमियम भरू। मग आता खत आणि औषधावरची जीएसटी तर बंद झाली नाही, मग प्रीमियम भरणं सरकारने का बंद केलं? आणि चुकीच्या पद्धतीनं पीक विमा मिळण्याचे जे निकष आहेत ते फार चुकीच्या पद्धतीचे आहे, त्यामध्ये सुद्धा पूर्ववत करण्यात यावे ही आमची मागणी आहे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही येत्या 29 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या घरावर जाणार आहे। आपण टोंपे साहेबांना विचारूया की हे जे आंदोलन होणार आहे या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे व या आंदोलनामध्ये कोणकोणत्या ठिकाणचे किंवा जिल्ह्याचे, तालुक्याचे शेतकरी सहभागी होणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती द्यावी। नागपूर जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, कारण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पीक विमा 1 रुपयात प्रीमियम भरून जुन्याच पद्धतीनं पुन्हा पीक विमा द्यावा ही मागणी
महत्त्वाची मागणी आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे, जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा, त्वरित अनुदान द्यावं, कृषी कार्यालयाकडून आजपर्यंत थकीत असलेले जे अनुदान आहे त्या अनुदानाची भरपाई करावी, या अशा अनेक मागण्यांकरिता शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे आणि फेराडी चौकापासून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत हा मोर्चा जाऊन त्यांना निवेदन सादर करणार आहे. यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना, तसेच शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ आणि कर्नागड फार्मर प्रोड्युसर कंपनी याचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत आणि हा मोर्चा यशस्वी व्हावा याकरिता सर्व प्रयत्नरत आहेत आणि सगळ्यांना हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे असं वाटते आहे आणि म्हणून सगळे जातीनं हजर होणार आहे. आपण या पत्रकार परिषदेमध्ये जी माहिती दिली की शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, परंतु एक मागणी अजून मांडली आपण की ज्या लाडक्या बहिणीच्या मानधनाबाबतची, तर मग या आंदोलनामध्ये लाडक्या बहिणींना म्हणजे महिला मंडळींना सुद्धा आपण सहभागी करून घेणार आहात का? महिला मंडळी सुद्धा सहभागी होणार आहेत आणि त्यांची सुद्धा तयारी या मोर्चामध्ये सहभागी व्हायची आहे. या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांतजी खुरसंगे, कर्नागड फार्मर प्रोड्युसर कंपनी या संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. प्रशांत भाऊ, आम्हाला सांगा की या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला व सरकारच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन योजना या आंदोलनाच्या माध्यमातून मागणार आहात? सरकार कोणत्याही पक्षाची असू द्या, परंतु जसं की बाहेर आणल्याशिवाय आई दूध पाजत नाही अशा पद्धतीची सरकारची अवस्था आहे. अनेक योजना आहे, शासकीय अनेक योजना आहे, परंतु त्या थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. ही एक शोकांतिक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्था आहे, परंतु ते आज पांढरा हात येऊन बसला आहे. म्हणजे आज मी संत्रा फळगेच्या बाबतीत सांगतो की आपण अनुदान मागतो, पण माझं असं मत आहे की अनुदान मागण्यापेक्षा संत्रा फळगे होऊ नये यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे, CCR आहे नागपूरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे, त्यांना प्रत्येक तालुका लेव्हलवर बोलवून त्यांनी जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर हे तुटपुंजी जी मदत सरकारकडून आपण अपेक्षा करतो त्यापेक्षाही त्याचं लाखो रुपयाचं नुकसान होते, ते कुठंतरी आपल्याला कमी करता येईल. परंतु या बाबतीमध्ये थोडी उदासीनता दिसते. मागे आम्ही हा प्रश्न तालुका कृषी अधिकारी आणि बऱ्याचशा नेतेमंडळीकडे उचलून धरला की निवेदन दिलं की तुम्ही ह्या प्रश्नाला थोडं गंभीर घेऊन लवकरात लवकर अशा पद्धतीचे प्रशिक्षण मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी घ्या. तसेच संत्रा आणि मोसंबी फळगळ जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होते, तर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंबा किंवा जे त्या भागातले फळपीक आहे तिथे जर थोडं नुकसान झालं तर तिथे सर्व शेतकरी पक्षभेद विसरून एकत्र येऊन सरकारला त्या गोष्टीसाठी भाग पाडते. परंतु आपल्या भागामध्ये आपण गटाटाचं आणि याच्यामध्ये जे राजकारण करतो, मी या माध्यमातून आवाहन करतो की आपापले राजकीय जे काही गटबाजी आहे ते बाजूला ठेवून आपण शेतकरी म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र यावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि हा मोर्चा जास्तीत जास्त कसा यशस्वी करता येईल या दिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे अशी मी एक या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक नम्र आवाहन करतो. धन्यवाद. सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले पत्रकार परिषदेमध्ये जे मनोगत व्यक्त केले. आशा आहे की सर्व शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होतील, शासनावर दबाव पडेल आणि या दबावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या, सर्व मागण्या पूर्ण होतील. यासोबतच लाडक्या बहिणीचं जे मानधन आहे ते सुद्धा वाढतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या ठिकाणी मी सुनील मोहोड, अमृत न्यूज चॅनल